नमस्कार मित्रांनो, प्रवीण विटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशात मजेत ना? असायलाच पाहिजे. मित्रांनो, मागील विषय जो आपला होता तो सुरक्षा रक्षकाने कोणतीही गोष्ट अशी चुकीची करू नये की जेणेकरून सुरक्षा रक्षक मंडळाचं नाव जे आहे ते खराब होईल. आपण जे काम करताना सर्व काही गोष्टी आपल्या बाबी लक्षात असल्या पाहिजेत. मंडळाचं नाव खराब नाही झालं पाहिजे. आपण चांगल्या पद्धतीने युनिफॉर्म घालून त्या ठिकाणी कर्तव्यावरती आपल्या तत्परतेने असलं पाहिजे, फार जरुरीचं आहे. आणि हा विषय तुम्ही पाहिलाच असेल. तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लागलीच बेल आयकॉन बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा आणि तिथे ऑल करा. आणि हो, आपल्या ज्या काही व्हिडिओला हाईपसुद्धा करत चला तर मग जाऊया आपल्या विषय मित्रांनो आहे की आपल्याला आपल्या हक्कासाठी लढण्यासाठी आपण तयार आहोत का? आपण तयार आहोत मित्रांनो की अजूनही माझं घर आणि माझी नोकरी याच्यातच आपण अडकलो आहे का? आपल्याकडे संघटना किती आहेत? 10, 20, 30, 40, 50, 60 किती संघटना आहेत, तरीसुद्धा आपल्याला हक्क मिळतो आहे का? आपल्या सुरक्षा रक्षकांचे प्रश्न सुटत आहेत का? हा सुद्धा प्रश्न आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत, या सगळ्या काही समस्या आहेत, त्या आपल्यासमोर मांडायच्या आहेत. थोड्याशा गोष्टी आपण समजून घेणं पण जरुरीचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत आपण ऐकावा, पाहावा अशी माझी नम्रतेची विनंती आहे. पहिलीच मी विनंती करतो आहे, जे जुने जाणते सुरक्षा रक्षक ते पाहतील, पण काही सुरक्षा रक्षक म्हणतील याच्यामध्ये काय आहे एवढं, आम्हाला ते पगारवाढीचं सांगा, बाकीचं काय आम्हाला काय माहीत नाही. ते सांगण्यासाठी वेगळा व्हिडिओ आहे. काही लोक म्हणतील आम्हाला ते लिव्हचं पेमेंट कधी येणार आहे, दरवर्षी येतोच की. आता त्यात मी आणखी नवीन काय सांगायला पाहिजे, ते सुद्धा त्या छोटासा व्हिडिओ बनवावा लागतो मला. चला तो त्याच्या व्हिडिओमध्ये बनवूया. पण ही काय समस्या आहे? ही समस्या आहे मित्रांनो, आपण एकजूट नाही आहे, विश्वास नाही आहे. एकजूट नाही आहे, विश्वास नाही आहे आणि असं नेतृत्व नाही आहे की ते पुढे येऊन सगळ्या काही गोष्टी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांसाठी करतात. अशा ह्या सगळ्या 3 बाबींच्या विषयावरतीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडंसं विश्लेषण करणार आहोत. थोडीशी माहिती माझ्याकडे जे ते मांडणार आहोत, मला जे काय वाटतं ते, आणि समस्या ज्या आपल्या सुरक्षा रक्षकांच्या त्या. आता सुरक्षा रक्षकांना एकजूट काय येत नाही आहेत बाबा? सुरक्षा रक्षक एकजूट काय येत नाहीत? कारण याचं आहे की आजकाल सगळं काय आम्हाला बसल्या बसल्या सर्व काय मिळतं. आम्हाला ऑनलाईन सुविधा झालेली आहे. आता मला कुठं सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जायचं काय जरूर नाही आहे. आम्हाला कुठेच काय जायची जरूरत नाही. मग आम्ही कशाला जाऊ असा सुद्धा प्रश्न आहे. मग माझं घर आणि माझं काम इथेच आपण अडकलो. पण आपण कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगार म्हणून आहोत. सुरक्षा यंत्रणेशी निगडीत जरी असलो तर आपण कामगार या विभागाअंतर्गत आहे. त्यामुळे ह्या कामगारासाठी आपल्याला लढण्यासाठी, आपल्या हक्कासाठी लढावं लागतं मित्रांनो. आणि ते लढ्यातूनच हे सुरक्षा रक्षक मंडळ निर्माण झाले. कैलासवासी माधवराव भोसले साहेबसुद्धा अशा पद्धतीने त्यांनी लढा उभा केला. त्यांना असंख्य हजारो सुरक्षा रक्षकांचा पाठबळ, ताकद मिळाली आणि म्हणून हे सुरक्षा रक्षक मंडळ जे आहे ते स्थापन झालं. आता हा जो काही एकजूट येण्याचा आहे तो येणार सुरक्षा रक्षक, परंतु त्यांना विश्वास नाही आहे. ज्या संघटना प्रतिनिधी आहेत त्यांच्यापरी त्यांना विश्वास का नाही आहे बरं? असा सुद्धा प्रश्न आहे मित्रांनो. विश्वास का नाही आहे? तर काही संघटना प्रतिनिधी अशा काय मध्येच येतात आणि काही एखादी प्रश्न घेतात आणि परत ते कुठेतरी गायब होऊन जातात आणि परत नव्याने कुठून तरी एखादी संघटना येते, परत नव्याने दिशाभूल होते सुरक्षा रक्षकांची आणि ते जातात. पण कायमस्वरूपी काम करणाऱ्या संघटना ज्या आजही कित्येक वर्ष झालं सुरक्षा रक्षकांचे प्रश्न घेऊन शासनाकडे, शासन दरबारी मांडतायत, ते सोडवत आहेत, मिटिंगा बैठका आयोजित करतायत, आंदोलन उपोषणं करतायत मित्रांनो. अशा संघटना आहेत, ते काम करतायत. परंतु तरीही सुरक्षा रक्षकांना एक असं नेतृत्व भेटलं पाहिजे, असं विश्वास भेटला पाहिजे की तो भेटला नाही. खरं वास्तविक पाहता या महाराष्ट्र भूमीमध्ये, या राज्यामध्ये शिवछत्रपतींचं हे राज्य आहे मित्रांनो. आणि महाराजांनी त्यावेळेस मुठभर मावळे जे आहेत आपले ते घेऊन हे स्वराज्याचं स्वप्न सर्वांना दाखवलं आणि ते सार्थ करून दाखवलं. का? विश्वास जनतेचा पटला. कारण त्या जनतेला, रयतेला विश्वास पटला की हा राजा आमच्यासाठी, आम्हाला हक्क देण्यासाठी, आम्हाला आम्हाला जे काम करण्यासाठी, शेती करण्यासाठी, आम्हाला रोजगार, आम्हाला पोट भरण्याकरता हा आमचा राजा आम्हाला विश्वास देतो की सगळं काय आम्ही हे करू. आणि ते करून दाखवलं महाराजांनी. आणि म्हणून एवढं रयत त्यांच्या पाठीशी उभे राहिले, मावळे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यांचे सेनापती बनत पुढं सगळ्या काही गोष्टी, खूप मोठं सैन्य बळ तयार झालं.
आणि स्वराज्य घडलं मित्रांनो. शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे महाराजांनी, शून्यातून विश्व. बरेच राजे महाराजे त्यांना सर्व काही ऑलरेडी भेटलं होतं, परंतु छत्रपती शिवरायांनी महाराजांनी असं काही जगामध्ये आपली छाप सोडलेली आहे मित्रांनो की जगसुद्धा हैराण आहे. त्यावेळेचं डिझाईन, त्यावेळेचं जे गड किल्ले पाहता आजही थक्क होत आहेत. कसं काय केलं असेल बाबा त्यावेळेस. ज्यावेळेस नौका ज्याला आरमार म्हणतो आपण, त्यावेळेस इंग्रजसुद्धा हैराण झाले होते की आम्हीच लय मोठे म्हणत होते. पण महाराजांनी आपल्या स्वतःच्या नौका अशा बनवल्या, युद्ध नौकासुद्धा अशा बनवल्या की ते सुद्धा हतबल झाले होते. आणि त्यांनीसुद्धा आपल्याकडे मागणी केली होती की महाराज आम्हालाही तुमच्या नौका द्या, आम्ही विकत घेतोय त्या नौका. व्यापारी दृष्टिकोन, त्यावेळेस महाराजांनी व्यापारी दृष्टिकोन ठेवला होता. व्यापार जर नाही केला तर हे चालणार कसं, चलन कसं चालणार, व्यवहार कसे होणार. आणि त्यावेळेस व्यापाऱ्यांना संरक्षण दिलं होतं, संरक्षण असायचं. आज आपण हरमोज फिरमोज आवतात तुम्ही ऐकताय, त्या काळी महाराज तिथंपर्यंत जाऊन व्यापार केलेला आहे. त्याच्यावरतीही कब्जा आपण महाराजांनी केला होता. त्या ठिकाणी सुद्धा व्यापार आपला खुलेपणाने व्यापार करत होता, कोणीही त्या ठिकाणी अडवत नव्हतं. एवढा जबरदस्त छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रावरती सुद्धा आपला अधिकार गाजवला. म्हणून महाराजांना असंच मानत नाही आहेत, तर तो विश्वास होता. असा विश्वास संघटना प्रतिनिधी देण्यामध्ये कुठं कमी पडतायत का? आता संघटना प्रतिनिधींना सुद्धा विश्वास बसत नाही आहे. कधी एखादा मेळावा घेतला आणि सुरक्षा रक्षकच आले नाही, ज्यांच्यासाठी घ्यायचं आहे तेच नाही आले, तर जर आणि तरचा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. कारण सुरक्षा रक्षकसुद्धा तसेच आहेत, माझं घर आणि माझं काम. नाही साहेब, ते माझं काम होतं, नाही मग माझी सासू आली होती, नाही मग माझं ते असंच झालं. कारण फक्त देत राहतात. नाही रे मी ते झोपूनच गेलो, हे कारण नको आहे. विश्वास त्या गोष्टीला पाहिजे, आपण स्वतःला ती तळमळ पाहिजे. ती तळमळ नाही. आमचे कित्येक असे सुरक्षा पर्यवेक्षक, सुरक्षा अधिकारी आहेत, ते कधीही म्हणत नाहीत अरे जा बाबा त्या ठिकाणी, तुमच्यासाठी ते सर्व काही आहे, तुम्हाला वेळ मिळाला तर आवर्जून त्या ठिकाणी जा. कोणीही म्हणत नाही, हे सुद्धा म्हणत नाहीत. उलट कोण जाणार असेल तर त्याची उलटी सुलटी ड्युटी करून त्याला हे करतात, जाऊच नाही तू. मागच्या वेळी संघटना प्रतिनिधी महाराजांच्या बाबतीमध्ये काय असे बरेच अडथळे आले होते. महाराजांनी काय ते ठेवले काय तेव्हा? संघटना प्रतिनिधीसुद्धा चाणक्य नीती वापरले पाहिजे ना. चाणक्याचं पुस्तक देऊनसुद्धा वाचूनसुद्धा कोणी काय करत नाही म्हणजे आश्चर्यचकितची गोष्ट आहे. तर आपण ते नीती वापरले पाहिजे, ते समजलं पाहिजे, तरच ते नेतृत्व घडत जातं मित्रांनो. विश्वास तुम्ही दिला पाहिजेत, मुठभर तर मुठभर चालेल, काय हरकत नाही, ते घेऊन पुढे लढलं पाहिजे. तरच तुमच्या पाठीशी, तुम्ही जर विश्वास देत राहिला तर तुमच्या पाठीशी हजारोच्या संख्येनं सुरक्षा रक्षक उभे राहतील. एकाला विश्वास पटला की तो 4 जणांना, 4 जणांना पटला की 40 जणांना, आणि 40 जणांना पटला तर तो 400 जणांना विश्वास ऑटोमॅटिकली पटत जातो मित्रांनो. आणि म्हणूनच आपण विश्वास द्यायला कमी पडतो आहे, आपण पुढे होत नाही आहे. नेतृत्व जन्माला येत नाही आहे, नेतृत्व हे घडतं. आणि म्हणून सुरक्षा रक्षकांच्या समूहामधूनच ते नेतृत्व घडलं पाहिजे. आणि मग असे नेतृत्व पुढं आलं पाहिजेत. संघटना प्रतिनिधींनी वेळोवेळी बैठक आयोजित केले पाहिजेत, मेळावे आयोजित केले पाहिजेत. सुरक्षा रक्षकांच्या समवेतच जे संवाद आहे तो संवाद साधला पाहिजे. मेळाव्यामध्ये प्रत्येक सुरक्षा रक्षकाला बोलण्याची संधी दिली पाहिजे. त्या संधीला बोलल्यानंतर त्याच्या प्रश्नाची उत्तरंसुद्धा तुम्हाला देता आलं पाहिजे, त्याच्या मनाचं समाधान झालं पाहिजे. आणि मग पहा, या संवादातून बरंच काही घडतं. जोपर्यंत संवादच होत नाही आहे तोपर्यंत तुमच्या आणि त्या सुरक्षा रक्षकांच्यामध्ये होणार तरी काय? तुमच्यात आणि त्यांच्यामध्ये तो दुरावा निर्माण झाला आहे, तो या कारणामुळे. संघटना प्रतिनिधी आपल्या परीने जे जमेल ते तेवढंच काम करत आहेत, त्यांना जमतं ते तेवढ्याच पद्धतीने ते काम करत आहेत. सुरक्षा रक्षकसुद्धा मुठभर 4च काहीतरी आहेत ते संघटनेपर्यंत येत आहेत, जात आहेत, आणि जे काय ते चाललं आहे तिथंपर्यंतच चाललं आहे, त्याच्यापुढे काही नाही आहे. शासन, आपण शांत आहोत तर शासन पण शांतच आहे. आपण लढलं पाहिजे, आपले हक्क आहेत, बऱ्याशाच आहेत. कोणता सुरक्षा रक्षक येतो संघटना प्रतिनिधीने आणि त्यांना म्हणतो की साहेब आम्हाला आरोग्याविषयी अजून काही सुविधा चांगल्या मिळत नाहीत, ESIC मधून सुद्धा आम्हाला काय मिळत नाही आहेत, बऱ्याशाचा अभाव आहे त्याच्यामध्ये आमच्यासाठी काहीतरी झालं पाहिजे. औषधालय कुठे कुठे उपलब्ध नाही आहेत, ESICला सांगा, मंडळाला सांगा, आम्हाला औषधालय उपलब्ध झालं पाहिजेत. कुठे औषधं मिळत आहेत आज, तेही मिळत नाही आहेत. डॉक्टर उपलब्ध नाही आहेत. असंख्य माझा आणि माझ्या कुटुंबाचा हाल होत आहे. कोणी येऊन सांगतं का? कोणी येऊन लिखित स्वरूपामध्ये संघटनेकडे तक्रार करतं का? मंडळामध्ये करतं का? नाही.
आम्हाला आमच्या ठिकाणी मित्रांनो पगार मिळत नाही, वेळेवरती पगार होत नाहीत, कोणत्या संघटनेकडे आपण गेलो आहेत मित्रांनो की आमच्या ठिकाणी या ठिकाणी असं घडतं आहे आणि या ठिकाणी आमच्या ठिकाणी असं घडणार आहे, आपण कोणत्या संघटने प्रतिनिधीकडे गेलो आहे मित्रांनो आणि लढलो आहे? मला सांगा बरं. आपण मूळ तिथे सोडतो आणि डायरेक्ट दुसरीकडूनच कुठेतरी काहीतरी करत बसतो. आणि मग काही संघटना प्रतिनिधी विश्वास, हां कोणाचा विश्वास गमावला असेल, नाही असं नाही आहे, किंवा त्यांनी प्रयत्न केले असतील किंवा त्यांच्या प्रयत्नाला यश आलं नसेल म्हणून काय आपण थांबायचं का मित्रांनो? बिलकुल नाही आहे. आपण कुठे थांबायचं नाही आहे, आपल्याला पुढे जायचं आहे. कारण आमचा सुरक्षा रक्षक उन्हातानात, पावसात, थंडी वाऱ्यामध्ये काम करतो. त्या गेटवरती उभा राहून तो हक्क जो काय आहे तो संरक्षण त्याचं करतो. पण आपल्या हक्काचं संरक्षण करण्याकरता स्वतः तत्परतेने उभं राहिलं पाहिजे त्या संघटनेच्या पाठीशी. आणि म्हणूनच मित्रांनो संघटना प्रतिनिधींनी त्याच्यातूनच नेतृत्व निर्माण होणार आहे. त्या नेतृत्वानं पुढे यायला पाहिजे, पुढं तो विश्वास दिला पाहिजे की हां मी आहोत आपल्या पाठीशी, मी या सगळ्या काही गोष्टी आपल्या समवेत. आणि त्या सुरक्षा रक्षकांच्यापर्यंत पहिलं पोहोचलं पाहिजे संघटना प्रतिनिधी. आज पोचत नाही आहेत आणि कधी कधी विचारतात की आम्ही का म्हणून त्या ठिकाणी जायचं, हा सुद्धा प्रश्न आहे. मी त्यांना किती वेळ म्हटलं, सुरक्षा रक्षक जर तुमच्यापर्यंत येत नसेल तर तुमचं काम आहे त्यांच्यापर्यंत पोहोचायला. तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन विश्वास द्यायचा आहे, त्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे, तिथं तो विश्वासन संपादन करायचं आहे. त्याला बरं वाटेल. एखादी चांगली गोष्ट जर घडली तर आपण त्याला बोलवतो, अरे वा मंडळामध्ये तुझा आपण सत्कार करूया. होतो सत्कार वगैरे, मान सन्मान त्याला त्या ठिकाणी दिला जातो. पण त्या प्रत्यक्षात त्या ठिकाणी जातो आहे का आपण? त्या ठिकाणी गेलं तर त्या ठिकाणी असणाऱ्या सुरक्षा रक्षकांना किती हुरूप येईल, जोश येईल. एखादा तिथल्या आस्थापनेतला जर अधिकारी असेल त्यालासुद्धा छान वाटेल की अरे आमच्या या ठिकाणी या साहेबांनी येऊन सत्कार केला, बाकीच्या सुरक्षा रक्षकांना भेटले, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या समस्या मित्रांनो थोड्याशा छोट्याशा असतात आणि त्या सोडवलं तर त्याच्यातूनच पुढं ही बातमी पसरली जाते, व्हायरल होते आणि मग त्याच्यातून निर्माण होत्या सगळ्या काय गोष्टी. त्या गोष्टी घडल्या पाहिजेत. पूर्वी अशा घडत होत्या, आताही त्या अशा घडाव्यात. परिस्थिती बदललेली आहे. परिस्थिती 1990ची, 1991, 92 किंवा 2000 सालाची नाही आहे, तर 2026 चालू आहे. डिजिटल युग आहे. या युगामध्ये आता AIनं प्रवेश केला आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही कसं राहिलं पाहिजे, कामगार वर्गाने कसा लढा दिला पाहिजे, शासनाने तो कसा सोडवला पाहिजे, संघटना प्रतिनिधीने याच्यामध्ये कसा उतरलं पाहिजे, या डिजिटल युगाचा कसा आपण फायदा करून घेतला पाहिजे, हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि ते आजकाल होणं फार जरुरीचं आहे. ते कुठं तर थांबत चाललं आहे, ते होणं जरुरीचं आहे. मित्रांनो तुर्तास थांबूया. बोलण्यासारखं तर खूप काय आहे. याच्यातून आपल्याला काय एखादा संदेश माझ्या वाचून राहिला असेल किंवा मला जे काही वाटतं ते तुम्हाला पटतं आहे का, कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा मित्रांनो. आपल्या ज्या कमेंट्स बॉक्समध्ये आहेत त्या लिहित चला. शिवाय पर्सनली व्हॉट्सअपवरती आराताईवरती मेसेजेस करा. आपल्याला काय वाटतं की हां अशा गोष्टीमध्ये बदल होणं फार जरुरीचं आहे. तुम्हाला एखाद्या गोष्टी बोलण्यास काय वाटत असेल तर ते माझ्यापर्यंत पोचवा. मी पुढं पोचवण्याचा प्रयत्न करत असतो. संघटना प्रतिनिधींच्याकडे पोचवण्याचा प्रयत्न करतो. अध्यक्षाच्यापर्यंत, आपल्या सेक्रेटरी साहेबांच्यापर्यंत पोचवण्याचा मी नेहमीच प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो तुर्तास थांबूया आपण. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या. नमस्कार.